Hello, 11th Commerce SP students. Last lectures आपण चॅप्टर नंबर 2 जॉईंट स्टॉक कंपनी हे स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं, मीनिंग, डेफिनेशन अँड फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी हे आपण सुरू केलं होतं. त्यामध्ये मीनिंग पाहिली, डेफिनेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीसुद्धा पाहिली. कंपनी कायदा 2013 नुसार, याचा अर्थ कंपनी ॲक्ट 2013. डेफिनेशन ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनीची व्याख्या आपण पाहू. अकॉर्डिंग टू सेक्शन 220 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. कंपनी कायदा 2013 सेक्शन मीन्स कलम 220 प्रमाणे. Company means a company incorporated under this act or under any previous company law. कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली किंवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय. कंपनी कायदा म्हणजे मीन्स कंपनी ॲक्ट 2013 नुसार इन्कॉर्पोरेट झालेली म्हणजे स्थापन झालेली किंवा कंपनीचा जो पूर्वीचा कायदा होता, प्रिव्हियस कंपनी लॉ म्हणजे पूर्वी कंपनी लॉ 1949 हा होता, त्यामध्ये बदल करून कंपनी ॲक्ट 2013 हा केला. त्यामुळं पूर्वीच्या कंपनीच्या कायद्यानुसार जी कोणतीही स्थापन झालेली आणि आत्ताच्या कायद्यानुसार म्हणजेच कंपनी ॲक्ट 2013 नुसार जी एस्टॅब्लिश झालेली आहे, इन्कॉर्पोरेटेड झालेली आहे, त्याला कंपनी असं म्हणतात. कंपनी ॲक्ट 2013 सेक्शन 220. कंपनी कायदा 2013 कलम 220 प्रमाणे कंपनी मीन्स अ कंपनी incorporated under this act or under any previous company law. कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली व पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात असलेली कंपनी होय. ही फर्स्ट डेफिनेशन. त्यानंतर सेकंड डेफिनेशन प्रोफेसर हेने. अकॉर्डिंग टू प्रोफेसर हेने, प्रोफेसर हेने HL हेने यांनी जॉईंट स्टॉक कंपनी संदर्भातील एक डेफिनेशन सांगितलेली आहे. आता ती नेमकी कोणती पाहूया. अ जॉईंट स्टॉक कंपनी इज अ व्हॉलंटरी असोसिएशन. व्हॉलंटरी असोसिएशन मीन्स स्वइच्छेने स्थापन होणारी संघटना. अ जॉईंट स्टॉक कंपनी is a voluntary association of individuals for profit having its capital divided into transferable shares, the ownership of which is the condition of membership. अशा प्रकारे प्रोफेसर HL हेने यांच्या मतानुसार कंपनी म्हणजे काय, तर कंपनी म्हणजे फॉर प्रॉफिट नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या इंडिव्हिज्युअल्स व्यक्तींचा व्हॉलंटरी असोसिएशन ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे कॅपिटल भांडवल हे ट्रान्सफरेबल शेअर म्हणजे भांडवल हे ट्रान्सफर हस्तांतर शेअर्स भागामध्ये विभागलेले असते आणि मेंबर्स म्हणजे सभासदांसाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते, अशा प्रोफेसर हेने यांनी सांगितलेले आहे. आता प्रत्येक वेळेस व्यवस्थित एक्सप्लेन करूत आपण.
अ जॉईंट स्टॉक कंपनी इज अ व्हॉलंटरी असोसिएशन. व्हॉलंटरी असोसिएशन मीन्स स्वेच्छेने स्थापन होणारी व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल फॉर प्रॉफिट. कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने जे इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती आहेत ते नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून ऐच्छिक स्वेच्छेने आलेले लोक एकत्रित येऊन नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले जे लोक आहेत म्हणजे व्यक्ती आहेत त्यांची एक ऐच्छिक संघटना आहे. त्यानंतर पुढे हॅविंग इट्स कॅपिटल भांडवल डिवायडेड इनटू ट्रान्सफरेबल शेअर्स. जे त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे ते कशात गुंतवलेलं आहे? ते भांडवल शेअर्समध्ये म्हणजे त्या भागामध्ये शेअर्स आपण पाहिले शेअर्स लास्ट लेक्चरमध्ये. शेअर्स म्हणजे स्मॉल युनिट्स कॅपिटलचा छोटे छोटे भाग जे की इन मनीमध्ये कॅशमध्ये ते स्वीकारलेले असतात त्याला शेअर्स असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे हे जो कोणताही भांडवल आहे कॅपिटल आहे ते भांडवल हे शेअर्समध्ये म्हणजे भागामध्ये विभागलेले असते. द ओनरशिप ऑफ विच द कंडिशन ऑफ मेंबरशिप. ओनरशिप मालकी मिळविण्यासाठी सभासदांना काही अट असते. द ओनरशिप ऑफ विच द कंडिशन काही अटी आहेत. तर या कंपनीची मालकी मिळवण्यासाठी मेंबर्स म्हणजे सभासदांना काही अटी असते. अशा प्रकारे प्रोफेसर यांनी सांगितलं. आता या डेफिनेशनवरनं आपल्याला काही डिस्क्लोज व्यवस्थित एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे काही गोष्टी. द अबाउट डेफिनेशन रिव्हील सम ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द कंपनी. वरील व्याख्यावरनं काही फीचर्स म्हणजेच वैशिष्ट्ये कंपनीची काय आहेत हे खालीलप्रमाणे विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. दस टू कन्क्लूड वे कॅन से दॅट. वरील वाक्यावरून काही कन्क्लूड करायला काही सार काढण्यात आलेला आहे आणि तो पुढील प्रमाणे आहे. या डेफिनेशन जी किचकट केली त्याचा एक खुलासात्मक काय नेमका त्याचा खुलासा त्या डेफिनेशनचा आहे प्रोफेसर एच.एल. हेनी यांनी सांगितलेला तो पुढील प्रमाणे आहे. अ जॉईंट स्टॉक कंपनी इज ॲन इनकॉर्पोरेटेड असोसिएशन विच इज ॲन आर्टिफिशियल पर्सन created by law having a separate name, a separate legal entity and perpetual succession. The liability of its member is limited. A joint stock company may have a common seal. आता या डेफिनेशन एच.एल. हेनी यांनी मांडल्यानुसार त्याचा काही एकदम खुलासात्मक प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे नेमकी कोणती. कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्याने निर्मित केलेली कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नेम आहे म्हणजेच नाव आहे. त्यानंतर सेपरेट लीगल एंटायटी आहे. तिला एक सेपरेट अस्तित्व आहे. त्यानंतर परपॅट्युअल सक्सेशन म्हणजे ती चिरंतकाळ अनंतकाळ टिकणारी आहे. त्यानंतर द लायबिलिटी ऑफ मेंबर इज लिमिटेड म्हणजे त्याचा अर्थ त्याची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची आहे. आणि जॉईंट स्टॉक कंपनी व कॉमन सील याचा अर्थ त्याला एक शिक्का आहे किंवा नाममुद्रा आहे. अशा प्रकारे एच.एल. हेनी यांनी त्या डेफिनेशन संदर्भातील देण्यात आलेल्या डेफिनेशनवरनं काही खुलासा करण्यात आलेला आहे की बाबा कंपनी म्हणजे कायद्याने नोंदणी झालेली म्हणजेच इनकॉर्पोरेटेड
असोसिएशन. इनकॉर्पोरेटेड कायद्याने नोंदणी झालेली. त्यानंतर विच इज ॲन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ. आर्टिफिशियल पर्सन एक कृत्रिम व्यक्ती आहे, परंतु ही जी कंपनी आहे ते क्रिएट कशाद्वारे झाले, कंपनी कायदा 2013च्या लॉनुसार झालेली आहे. आणि या कृत्रिम व्यक्तीसारखं या कंपनीला एक वेगळं नाव आहे. आपण पाहतो प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं असतं नाव. प्रत्येकाजवळ मोबाईल, आता आपण पाहतो तुझ्याजवळ कोणता मोबाईल आहे असं म्हटल्यानंतर आपण काय करतो, त्याच्या कंपनीचं नाव सांगतो. कोणाजवळ सॅमसंग असेल, ॲपल असेल, नोकिया असेल, विवो असेल. याचा अर्थ प्रत्येक कंपनीला काय झालं, नाव आहे, एक सेपरेट नेम आहे. त्यानंतर सेपरेट लिगल एंटायटी, कायदेशीर अस्तित्व आहे तिचं. त्यानंतर परपॅट्युअल सक्सेशन आहे, याचाच अर्थ अनंतकाळ, चिरकाळ ती टिकणारी आहे कंपनी. त्यानंतर द लॅबिलिटी ऑफ इट्स मेंबर इज लिमिटेड. जी मेंबर्स म्हणजे ज्याचा अर्थ सभासद आहेत, ते कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही लिमिटेड म्हणजेच मर्यादित आहे. आणि त्यानंतर अ जॉईंट स्टॉक कंपनी मे हॅव अ कॉमन सील. कॉमन सील एक नाममुद्रा आहे, एक सिम्बॉल त्यांना देण्यात आले आहे. जसं आपण पाहतो प्रत्येक कंपनीचं एक विशिष्ट असं सिम्बॉलिक असतं, म्हणजे त्याला जे एक प्रकारचं कॉमन सील असं म्हणलं जातं. आणि त्या सिम्बॉलिकरित्या आपण ते ओळखतो लगेच इमिजिएट, ही ह्या कंपनीचं सिम्बॉल आहे. जसं आपल्याला लगेच पूर्ण कंपनीचं नाव सांगायची गरज नसते, पण आपण त्या सिम्बॉलवरनं इमिजिएट ओळखतो की या प्रकारचं त्याचं सिम्बॉलिक आहे त्यावरनं. त्याच पद्धतीनं कॉमन सील याचा अर्थ त्याची एक नाममुद्रा आहे. अशा प्रकारचे तो आपण त्या डेफिनेशनवरून त्याचा एक्झॅक्ट मिनिंग काढला आहे. त्यानंतर या डेफिनेशनवरनं काही इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द कंपनी संदर्भातील काही फीचर्स हे सांगण्यात आलेले आहेत. ते फीचर्स आपण 1 बाय 1 पाहूयात. पुढील नेक्स्ट पॉईंट, फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. कंपनीची वैशिष्ट्ये पाहूयात आपण. फर्स्ट नंबर आहे व्हॉलंटरी असोसिएशन. व्हॉलंटरी असोसिएशन स्वेच्छेने स्थापन झालेली संघटना किंवा ऐच्छिक संघटना. त्यानंतर सेकंड नंबर आहे इनकॉर्पोरेटेड असोसिएशन. इनकॉर्पोरेटेड असोसिएशन नोंदणीकृत संस्था. थर्ड नंबर आहे सेपरेट लीगल एंटायटी. लीगल कायदेशीर, सेपरेट स्वतंत्र. सेपरेट लीगल एंटायटी, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. फोर्थ नंबर आहे आर्टिफिशियल पर्सन, कृत्रिम व्यक्ती. फिफ्थ नंबर आहे परपॅट्युअल सक्सेशन, अनंतकाळ चिरकाळ टिकणारी अस्तित्व असणारी. त्यानंतर 6 नंबर आहे कॉमन सील, त्याचं एक बोधचिन्ह सिम्बॉल ज्याला म्हणण्यात येतं. त्यानंतर 7 नंबर आहे लिमिटेड लॅबिलिटी, मर्यादित जबाबदारी. 8 नंबर आहे सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट. सेपरेशन विभक्त करणं, वेगळं करणं, सेपरेट करणं, त्याला विभक्त कोणापासून, ओनरशिप अँड मॅनेजमेंट. ओनरशिप मालकी, मॅनेजमेंट व्यवस्थापन त्या कंपनीवरती पाहणं, मालकी आणि व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण. 9 नंबर आहे ट्रान्सफरॅबिलिटी ऑफ शेअर्स. ट्रान्सफरॅबिलिटी हस्तांतर, ट्रान्सफर करणे आपण म्हणतो, इकडून तिकडे पाठवणे, हस्तांतर करणे. कशाचं, तर शेअर्सचं. ट्रान्सफरॅबिलिटी ऑफ शेअर्स. शेअर्स म्हणजे जे कंपनीचे कॅपिटलमध्ये छोटे छोटे युनिट्सरित्या ज्या पीपलनी परचेस केलेलं आहे त्याला शेअर्स असं आपण म्हणतो, म्हणजेच भाग ज्याला म्हणण्यात येतं, हिस्सा ज्याला असं म्हणण्यात येतं. ट्रान्सफरॅबिलिटी ऑफ शेअर्स, हस्तांतरक्षम भाग. 10th नंबर आहे नंबर ऑफ मेंबर्स, सभासदांची संख्या. 11th नंबर आहे कॅपिटल. कॅपिटल याचा अर्थ भांडवल. या जॉईंट स्टॉक कंपनीसाठी किती कॅपिटलची आवश्यकता आहे हे सांगण्यात आलेलं आहे. आणि 12th नंबर आहे गव्हर्मेंट कंट्रोल. गव्हर्मेंट सरकारी, कंट्रोल नियंत्रण, सरकारचं
नियंत्रण. अशा प्रकारे फीचर्स 12 फीचर्स याचे सांगण्यात आलेले आहेत. यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फीचर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी प्रत्येक पॉईंट व्यवस्थितरित्या एक्सप्लेन पाहूयात. थँक्यू स्टुडंट्स. थँक्यू एव्हरीवन.